आपल्या या एका घरातल्या अतिशय प्रसन्न, अतिशय सात्विक, आनंददायक अशा या सोहळ्याचे तितके सर्वार्थाने तोलामोलाचे असलेले अध्यक्ष सन्माननीय दिलीपजी माझगावकर, आपण ज्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि मलाही तिथे बसल्या बसल्या एक एक नाव ऐकत असताना या प्रत्येकांशी चतुरंगचंही आणि माणूस म्हणून अर्थातच जी संधी मलाही मिळाली असं माझ्या नजरेसमोरनं सरकून जात होतं. विद्याधर अण्णांची शब्दात सांगताच येणार नाही इतकी असामान्य प्रतिभा. मला त्यांना वेळोवेळी भेटायची संधी मिळालेली आहे. सहज उत्स्फूर्त स्वभावातला मोकळेपणा, मराठी स्वभावाला शोभेल असा खणखणीत स्पष्ट वक्तेपणा आणि अर्थातच आपण ज्या प्रतिभेला आत्ता दाद दिली ती सर्व अशी ओसंडून वाहणारी प्रतिभा. आजही मला जर नाटकं त्यांची आठवली, त्यातली गीतं आणि मग विद्याधर अण्णांशी झालेलं बोलणं किंवा वाढत्या वयामध्ये पंडित राम मराठेंचं सर्व संगीत ऐकलं, त्यात हे सगळं असं सरकून जात होतं. प्रफुल्लताईंचं नाव निघालं तरी माझ्यासमोरून मुख्य म्हणजे त्यांचं खळखळून हसणं असं सरकत गेलं. पेंटिंगच्या क्षेत्रातली असामान्य बुद्धिमत्ता आणि आपली एक भारतीय श्रद्धा आहे की ते आहेतच, आत्ता आपल्यात आहेतच आणि आपल्याला सगळ्यांना त्यांचे आशीर्वादही आहेत. चतुरंगच्या पाठीशी सर्व शक्तीनिशी विनोदभाई ज्या तऱ्हेने उभे राहिले, जो वारसा गणेश सोळंकींनी दिला, काहीतरी नवीन करा, वेगळं करा, म्हणजे प्रतिभाशाली असण्याचा. आणि अर्थात रमेशजींच्या बरोबर तर मी सुद्धा वेळोवेळी तिथे बसलेलो आहे, जेवलेलो आहे. तेव्हा असे हे सर्व ज्यांच्याबद्दलची कृतज्ञता एक संस्था म्हणून चतुरंगही, मी मनापासून म्हणतो आहे की मी अजिबात काही स्वतःला वेगळाही मानत नाही. मी पण या चतुरंगाच्या घरातलाच आहे आणि ही त्यांनी दिलेली संधी म्हणून मग मी माझी पण वैयक्तिक आणि चतुरंगाच्या वतीने सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि अर्थातच आपणही सगळे चतुरंग परिवारातले सर्व माता पिता, बंधू भगिनी, सर्व मित्रमैत्रिणींनो, माझी एक पहिली शुभेच्छा आहे ती म्हणजे 50 वर्ष पूर्ण करताना मुख्य काम मागे वळून पाहण्याचं नाही आहे, ती 50 वर्ष लक्षात घेऊन पुढच्या 50 वर्षांकडे पाहण्याचं आहे. त्या माझ्या सर्व शुभेच्छाही आणि अर्थातच अपेक्षाही की जशी 4x400 रेस असते आणि त्यापेक्षा आपली भारतीय उपमा जास्त चांगली आहे, ती म्हणजे विद्याधरजी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी हे 50 वर्ष ही पालखी इथपर्यंत आणली. आता नव्या पिढीने ती नुसती तितक्याच ताकदीने नाही, जास्त ताकदीने शताब्दीकडे न्यावी. मला वाटतं की संस्कृतीचा प्रवास असाच चालतो. तो नुसता भूतकाळ आहे तसा आम्ही पुन्हा निर्माण करतो, यामध्ये संस्कृती समृद्ध नाही होत. भूतकाळ समजावून घ्यायचा, आपल्या स्वतंत्र बुद्धीनी, स्वतंत्र प्रतिभेनी, शिवाय त्याच्यात भर घालायची आणि संस्कृती अधिक समृद्ध करायची जीवनाच्या सर्व क्षेत्रात, जीवनाची सर्व क्षेत्र. त्यामुळे केलेल्या 50 वर्षात चतुरंगनी त्या प्रतिभेचा आदर्शच उभा केला आहे. गेल्या 50 वर्षात मी जेव्हा विचार करत होतो की मला मिळालेल्या संधीमुळे जे सर्वांशी थोडा वेळ गप्पा मारीन, त्यामधला अर्थातच सुरुवात तर की शताब्दी व्हावी असं आठवताना सहज माझ्या मनात आलं,
विन्स्टन चर्चिल जेव्हा 75 वर्षाचा झाला तर एक लंडनमध्ये कार्यक्रम झाला होता. कोणतरी एक तरुण चर्चिलबद्दल बोलत होता. तर तो चर्चिलबद्दल बोलताना असा चर्चिलकडे वळून म्हणाला की तुम्हाला 100 वर्ष आयुष्य लाभो आणि त्यामध्ये सुद्धा मला बोलण्याची संधी मिळो. तर आता चर्चिल शेवटी चर्चिल, तो त्या तरुणाकडे बघून हसून म्हणाला की काय काळजीचं कारण नाही, यंग मॅन, यू लुक हेल्दी इनफ टू लिव्ह दॅट लॉंग. वैयक्तिक माझ्याविषयी ते वाक्य म्हणता येईल का मला माहिती नाही, पण शताब्दी समारंभ आणि आपण सगळे त्याला असावेत, आरोग्यपूर्ण, आनंदी, शतायुष्य आणि क्रिएटिव्ह, प्रतिभाशाली शतायुष्य असलेला, अशी खरी ही शुभेच्छा आहे. चतुरंगनी एकाच वेळी शिस्त आणि उत्साह यासहित सांस्कृतिक संघटना कशी चालवली जाते, सांस्कृतिक कार्यक्रम कसे केले जातात, याचा खरं म्हणजे एक मानदंडच दाखवून दिला. काही ठिकाणी दुर्दैवाने उत्साह असतो, पण मग शिस्तीच्या नावाने शंख असतो. तर काही ठिकाणी असते शिस्त, पण मग त्या नादामध्ये सगळा प्राण हरवलेला असतो. तर माझ्याही नजरेसमोरनं जे सरकत जात आहेत अनेक कार्यक्रम, ज्यांना व्यक्तिशः पण मी असू शकलो होतो, एक विलक्षण, अत्यंत प्रेमाचं, अत्यंत जिव्हाळ्याचं, आणि तो खरा खरा, त्यामध्ये पोज नाही कुठली, या वातावरणासहित एक मुळामध्ये वक्तशीरपणा, पण मी लगेच आत्ताबद्दल बोलत नाही आहे आणि कोणीही बोलणार नाही, कार्यक्रम पुण्यात चालू नाही आहे, पण मुळात अत्यंत काटेकोर नियोजन, अत्यंत काटेकोर त्याची अंमलबजावणी, तरी ती होताना प्रचंड उत्साह, प्रतिभेचा आविष्कार. अगदी ज्यांना समजा पत्र लिहायची आहेत तर कधी ती सर्क्युलर नसतात. आपल्या अनेकांच्या वाट्याला माझ्यासहित येतात बरं का काही वेळा, की काही संस्था संघटनांनी निमंत्रण पाठवलेलं असतं, वर सर/मॅडम, तुम्ही काय ते समजून घ्या. सगळ्यांना कॉमन मजकूर खाली आणि जे काही म्हणायचं आहे ते. पण चतुरंगचा नुसता सर्व पत्रव्यवहार आठवला तरी दिसतं की अत्यंत विचारपूर्वक, त्यामध्ये प्रगल्भता दिसते, बुद्धिमत्ता दिसते, अर्थातच संवेदनशीलता दिसते. ज्या मुद्द्यावर आहे ते नीट त्या व्यक्तीला खरंखुरं मनापासूनचं ते पत्र आहे, लेखन आहे. अगदी मला विद्याधरजींनी याची पहिली प्रत पाठवली मला, चतुरंग म्हणजे. त्यावर सुद्धा जे त्यांनी माझ्याकरता फार पुण्यामध्ये घरात पोचती केली, आणि अर्थातच त्यांच्या त्या देखण्या हस्ताक्षरामध्ये मी जळतो अशा माणसांवर, ज्यांचं हस्ताक्षर उत्तम आहे आणि ज्यांना गाता येतं त्यांच्यावर मी भयंकर जळतो. अशी त्यांनी दिली आहे. त्यावर त्यांनी माझ्याकरता लिहिलेला मजकूरसुद्धा इतका हृदय, अर्थपूर्ण, आणि टू से व्हॉट यू मीन अँड टू मीन व्हॉट यू से, असं उगाच पोज नाही. त्यामुळे त्याला सौंदर्य प्राप्त होते, की आहे ते तुका म्हणे झरा, आहे मूळचाच खरा, की त्यामध्ये अशी कुठली पोज नाही. त्यामुळे शिस्त आणि उत्साहासहित मलाही भावतं की चतुरंगचं सर्व काम भारतीय पायावर उभं आहे. त्यामधला भारतीयपणा, हा आपला देश, ही आपली संस्कृती, या मातीतूनच उगवूनही यायचं आहे, नाभाळापर्यंतही पोचायचं आहे. अगदी वेशासकट असेल ते होणारे सर्व कार्यक्रम, त्यामधली सांस्कृतिक रचना, जेवढं अभ्यास करीन जगीन तेवढं जाणवतं की भारतीय संस्कृतीतून अध्यात्मविचार बाजूला काढला तर काही उरतच नाही मागे. नृत्यसुद्धा ईश्वराची आराधना आहे, संगीतसुद्धा ईश्वराची आराधना आहे, अभिनय ही ईश्वराची आराधना आहे, संघटना चालवणे ही ईश्वराची आराधना आहे. कारण की सुदैवाने वेदापासून वर्तमान काळापर्यंत आपल्याला शिकवण्यात आलं आहे की हाती घेतलेलं काम उत्तम करणे हीच ईश्वराची पूजा आहे.
आणि विवेकानंदांनी सांगितलं की लोक हाच ईश्वर आहे, तू आणखी दुसऱ्या कुठल्या ईश्वराकडे की ते लोक हाच ईश्वर आहे, ते ईश्वरत्व कामामधून व्यक्त होऊ दे. मला चतुरंगच्या सर्व कार्यक्रम, योजना, हे जे प्रचंड स्केल, त्याचं वैविध्य प्रचंड मोठ्या उपक्रमांचं, पण मला जाणवतं की त्या सगळ्याचा पाया कळून सवरूनच्या जाणीवेसहितचा भारतीयपणात आहे, तो पाया. आणि मग आधुनिक काळामध्ये जे फुलून यायचं त्याच्यासहित चालतं चतुरंगचं काम. इथे मला आधी ही एक पुस्तिका जी आपल्या सगळ्यांच्या पाहण्यात येईल अशी मी आशा करतो, तो सारांश आहे की 50 वर्षात चतुरंगनी काय केलं. सारांश वाचताना क्रिएटिव्ह दम लागतो. खरे हे एवढं प्रचंडभर, सगळ्याच्या नोंदी पण अचूक परत, की तो नेमका कार्यक्रम कोणता, कुठे, कुठल्या वेळी, त्याला कोण होते. मला खात्री आहे की विद्याधरजींसहित, मेघनाताईंसहित चतुरंगाच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारायला गेलं तर ते त्यातले तपशील आणि त्यावेळेला जो कोणी बुवा वक्ता होता तो काय बोलला, त्याच्या अंगावर कपडे कोणते होते, याच्या सकट नोंद आढळेल. पण आता हा सारांश वाचून समजा मी शब्द वापरला क्रिएटिव्ह दम लागतो, असं दमछाक, ते क्रिएटिव्ह आहे, सृजनशील आहे. तर मग हे तर पुस्तिका की जी माझी विनंती आहे की खरंच सगळे पहा. असं पानामागून पानंद, आनंदाच्याच लाटा आहेत की असं उलटत जावं सावकाश पाहताना काय काय घडत गेलं, त्या वेळच्या कल्पना कशा सुचल्यान चतुरंगनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये कसे मानदंड उभे केले. दिवाळी पहाटची कल्पना असो, एकांकिका असोत, हे विद्यार्थ्यांसाठीचे कोकणातले वर्ग, गोडबोले गुरुजींचे माझी त्यांची पूर्वी भेटही होऊ शकलेली आहे. सर्व उपक्रमांच्या नियोजनामधलं वैविध्य आणि त्याचा मूळचा गाभा खरा प्रतिभेपाशीच येतो. तसं हे वाचताना सर्व एक एक पान उलटताना कमालीच्या सगळ्या लाटामागून लाटा आहेत आनंदाच्या. मलाही हे काळजीपूर्वक पाहताना एक वाटलं की तरी एवढी मिळून पुस्तिका उद्या चतुरंगवर कोणतं तरी एक उत्तम पुस्तक व्हावं, त्याची ही साधन सामुग्री आहे. म्हणजे हे पाहतानाही माझ्या डोक्यात गेलं की इतिहासाचार्य राजवाडेंनी प्रचंड कष्ट करून गावोगाव फिरून मराठ्यांच्या इतिहासाचे मूळचे दस्तावेज गोळा केले आणि एकट्या माणसांनी 52 खंड प्रकाशित केले. त्याला त्यांची काही प्रस्तावना आहे, पण तो जसा मराठ्यांच्या इतिहासाचे ते साधन आहे ते, आणि मग अभ्यासू इतिहासकारांनी त्याचा सर्वाचा वापर करून एक सुसंगतपूर्ण इतिहास मांडायचा. तर मी म्हणणार आहे की हे चतुरंगनी कोणातरी प्रतिभावंत लेखकाला पुढे पुरवलेली साधन सामुग्री आहे. मी आज खरंच अशी आशा, अपेक्षा, विनंती, आग्रह सर्व काही व्यक्त करतो की नजीकच्या भविष्यकाळात केव्हा तरी चतुरंगच्या कार्यावरचं एक सर्वांनी वाचावं आणि पुढच्या कामाला लागावं असं पुस्तक व्हावं, अशी मी एक खास माझ्या मनात सुचलेली कल्पना म्हणून बोलून ठेवतो. शिवाय ती पुस्तिका आणि 50 वर्ष झालेले उपक्रम पुढे सरकायचं तर तसा आपल्या नजरेसमोरनं महाराष्ट्राचा सुद्धा 50 वर्षांचा सांस्कृतिक इतिहासच सरकत जातो. सगळे ज्यांना जीवन गौरव मिळालेले एकाहून एक महान विविध क्षेत्रांमधले, त्यामागची सुद्धा अतिशय साक्षेपी योजना त्यातली की कोणत्या वर्षी कोणत्या क्षेत्रातल्या ज्येष्ठ स्त्री पुरुषाचा त्या जीवन गौरवमध्ये सन्मान करायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने तो लोकांचा ठरतो, कारण मुळी तो लोकांच्या कल्पनेतनं अगदी त्याचं फंडिंगसहित लोकांनी ओतून, आणि मग जी कोणती एक महाराष्ट्रामधली खरं निरपेक्ष काम खरंच करणारी समिती असे बसून ठरवणार की कोणत्या क्षेत्रातल्याला देऊयात. तसं सगळं हे पाहताना नजरेसमोरनं सरकूनही जात होते. आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची 50 वर्ष जसं पुस्तक व्हावं तसं मला असं वाटलं की कोणीतरी प्रतिभाशाली दिग्दर्शकांनी चतुरंगाच्या सर्व कामावरची एक डॉक्युमेंटरी पण करावी खरी, कशी किती वेळाची, अशी शार्प नेमकी असलेली. आणि पुन्हा
की आता जी पिढी मला भेटली, तरुण मुलं, आता बदललेला मी दखल घेतली त्याची, की युनिफॉर्मचा रंग बदलला, स्वतःच्या खर्चानीच करायचा युनिफॉर्म, कार्यक्रमाला सुद्धा कार्यकर्त्यांनी पण तिकीटच काढायचं. ते तर मला आठवले बाबासाहेबसुद्धा, बाबासाहेब पुरंदरे, की जाणता राजाचे जर प्रयोग असले तर स्वतः बाबासाहेब पण जाणता राजाच्या त्या प्रयोगालाही तिकीट काढून यायचे. तसा हा चतुरंगाचाही हा आदर्श, की इथे कुठलीही औपचारिक रचना नाही, विशेषतः हायरार्किकल बुवा, की असा कोणतरी प्रमुख आहे, सचिव आहे, खजिनदार आहे वगैरे नाही. सदस्यत्वाची काही औपचारिक कल्पना नाही. यायचं त्यांनी मनापासून यायचं. आनंद हाच सगळ्यात मोठा निकष, की हे जे मी करतोय त्याच्यामध्ये असलेला विलक्षण सगळा आनंद. पण यामुळेच संस्था मोठी झाली, केवळ व्यक्ती नाही मोठ्या झाल्या. मला वाटतं हे प्रचंड मोठं यश आहे. हे माझ्या मते हा एक मानदंड आहे. आणि मग आता त्याला पालखी म्हणा, आता त्याला 4x400 म्हणा, आता झेंडा म्हणा, मशाल म्हणा, तो घेऊन आता पुढच्या पिढीनी पुढच्या 50 वर्षांकडे पाहत हे काम पुढे चालू राहावं. मला वावरतोय तेव्हासुद्धा निदान एक नवा भारत तर जाणवतो बुवा. थोडंसं माझ्या मनात महाराष्ट्राची सद्यस्थिती पाहता एक बेसिक काळजी आहे. आत्ताचा तो मुद्दा नाही आहे, पण भारत निश्चितपणे जीवनाच्या सर्व क्षेत्रात दमदार वाटचाल करतो आहे. अंतर्गत असो बाहेर असो, आव्हानं अनेक आहेत. दमदारपणे वाटचाल करतो, याचा अर्थ सगळ्या क्षेत्रातच यश मिळालं असं नाही आहे. माझी आहे श्रद्धा की भारतासाठी काम करणं हेच महाराष्ट्राचं पण काम आहे. की महाराष्ट्राचं महाराष्ट्रपणच मुळी किमान म्हणजे अखिल भारतीय चिंतन, की ज्याचं माझ्या मनातलं नाव आहे हिंदवी स्वराज्य, शिवाजी महाराजांचा वारसा, आणि अवघे विश्वची माझे घर हा ज्ञानोबा तुकोबाचा वारसा. तर मी नाव दिलं आहे की अवघे विश्वची माझे घर आणि हिंदवी स्वराज्य, याच्या डबल हेलिक्समधून महाराष्ट्राचा जेनेटिक कोडच तयार होतो. आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधली प्रतिभा जर व्यक्त व्हायची असेल तर हा वारसा जपायला पाहिजे. मला हे कळलेलं आहे की चतुरंग ते काम करते. आणि वारसा जपायचा असतो तो अर्थातच नुसतं भूतकाळाची पूजा करत नाही. भूतकाळ तर जाणून घ्यायचाच आहे, पण तो भविष्यकाळ घडवण्यासाठी. तेव्हा इथून पुढच्या 50 वर्षांमध्ये सुद्धा केवळ मागील 50 वर्षांनी इतकी नाही, मागील 50 वर्षांपेक्षा अधिक उत्तमता आणि प्रतिभेची चतुरंगाची वाटचाल होवो अशी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझा निरोप घेतो.